मागणाऱ्यावर सुद्धा जबाबदारी आहे, पण देणाऱ्याला संकट पडू नये. असं काही मागायचं की अधिक लांबट मागायचं नाही. आन नेगो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती. आम्हाला दुसरं काही नको बघा, रिद्धी नको, सिद्धी नको आणि चारही मुक्ती आम्हाला नको. काय विचित्र मागणे महाराज आहे. हो, खूप अशा प्रकारच्या जगाच्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात उच्च अशा प्रकारचं मागणं आहे. याच्या पलीकडे कोणी मागू शकत नाही असं आम्हाला पाहिजे. हेचे देवा पै मागत, हेचे म्हणण्यामध्ये साकडे न पडे तुझं देणे, तुझे भक्ती विने माय बाप. देणाऱ्याला संकट पडू नये. कारण काही वेळेला मागणारे लांबट मागतात. पहिल्यांदा मागतात चतकोर भाकरी तरी द्या, घर मालक आणून देतो. भाजी आहे का, घर मालक पुन्हा भाजी आणून देतो. फाटका तुटका कपडा आहे का, त्याची मागण्याची यादी संपत नाही महाराज. दाता कंटाळून जातो. त्यापेक्षा मागणाऱ्यानं असं मागलं पाहिजे की थोडक्यात मागावं. आपला अलीकडे शब्द आहे ना, बोर होऊ नये. बोर, मला वाटतं इंग्रजीतला शब्द असेल ना बोर, पण आता इंग्रजी काही राहिलीच नाही, काही मराठी सुद्धा आली आहे. हेच देवा पै मागत. आम्ही देवाला हेच मागतो. पै हा पादपूर्ण अशा प्रकारचा शब्द आहे. शवय तुही असे काही शब्द आहेत की ते फक्त मधलं यमक जुळवण्याकरता असतात. च वय तू ही. तसं मराठी भाषेमध्ये पै, हेचे देवा पै मागत. पै म्हणजे पैसा नाही, पै हा पादपूर्ण अशा प्रकारचा शब्द आहे. आम्ही देवाला हेच मागतोय. काय मागता? चरणसेवा अखंडित. भगवंताची चरणाची सेवा अखंड अशी आम्हाला मिळावी असं आम्ही देवाला मागतोय.